हॅलो मैत्रिणींनो, हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना आणि भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग आपण बनवूया भोगी स्पेशल भोगीची भाजी. सर्वप्रथम मी कढईत तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल तपल्यानंतर मोहरी घेतली आहे आणि मोहरी तडकल्यानंतर त्यात मी कढीपत्ता चांगला परतून घेतलेला आहे आणि कढीपत्ता झाल्यानंतर मी त्याच्यात जिरं टाकलेलं आहे आणि जिरे झाल्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. कांदा चांगला परतल्यानंतर त्यात 5 मिनिटं भिजवलेली शेंगदाणे घेतलेली आहे. शेंगदाणे पण छानसे परतून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा ओलावा पूर्णपणे जाईल. मी इथे लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता टाकून पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती पेस्ट छानपणे कलसून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यात टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटोही छान कलसून घ्यायचे आहे. छानपणे कलसल्यानंतर त्यात मीठ टाकायचे आहे. मीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यात टाकायचं आहे काश्मीरी लाल मिर्च, आपलं रेग्युलर तिखट आणि हळद आणि गरम मसाला आणि धनेपूड. इथे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि मी इथे थोडेसे तीळ घेतलेले आहे. कलसल्यानंतर मी याच्यात मीडियम साईज कट केलेली वांगी आणि बटाटी टाकलेली आहे आणि मग मी इथे वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, ओले हरभरे, वटाणी आणि गाजर टाकून घेतलेले आहे. आपल्याला सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि 5 ते 10 मिनिटं झाकून शिजू द्यायचे आहे. आणि भाजी थोडीशी शिजल्यानंतर मी इथे गरम पाणी वापरलेले आहे. 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून छानशा उकळी येईपर्यंत आणि भाज्या पुरेपूर शिजेपर्यंत भाजी होऊ द्यायची आहे. आणि मी इथे तीळ आणि थोडंसं गूळ घेतलेला आहे. याने खूप छान टेस्ट येते. आणि इथे भाजी आपली तयार झालेली आहे. मी पूर्णपणे पाणी आटवून घेतलेले आहे आणि भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या आहे. वटाणे आणि तुरीच्या शेंगांना वेळ लागतो, त्याच्यामुळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे की शिजलेत की नाही. चला तर माझी इथे भाजी आता रेडी झालेली आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे त्याच्यामुळं परत टाकायचं नाही आहे. खूप छान भाजी झालेली आणि तुम्ही पण केली की नाही कमेंटमध्ये सांगा. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.